प्रिया चल ना यार, लवकर आवर ना पटकन. प्रत्येक वेळेस आहे तुझं, नेहमी तुझ्यामुळे ना पहिला सिनेमा 10 मिनिटांचा जो असतो ना तो हुकतो. चल आवर. चल यार चल. ओके ओके. ब्रो चल. हा चल. ए एक मिनिट, कोण आहात तुम्ही? किती किरकिर करतो, झालंच आहे ना माझं. एक टिकली लाव देत नाही हा म्हण. हे काय, हे पण येणार होता आपल्या सोबत? नको तेव्हा का मित्र बोलवता हो तुम्ही? आपण दोघे जाणार होतो ना. बावळट आहेस का? फॅन्सी ड्रेसला चाललोय आपण. असे मित्र का गोळा करीन मी? एक मिनिट कोण आहात तुम्ही? ब्रो सॉरी, मी जरा 10 मिनिटं लवकरच आलो. थोडंसं काय आहे, आता थोड्या वेळाने तू मरणार आहे आणि वर जाणार आहे आणि मी तुला घेऊन जायला आलेलो आहे. काय 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 काय? मला हे मरणार हम्म, आणि तुम्ही घेऊन जाणार? हम्म. कोण आहात तुम्ही? मी कोण आहे? पोझिशन घेतो. यमडूड. न्यू मास्क सेम टास्क. आपण प्राण घेऊन जायला आलेलो आहे. चल. पण प्राणसाहेब तर गेले ना. ओ माय ह्युमन कॉमेडी. मी तुम्हाला सांगतो, कॉमेडी वाईट असल्यावर पण आपण घेऊन जातो हा कोणाकोणाला. नाही. आणि वर जाऊन त्यांचा पाप पुण्याचा हिशोब बिशोब होत नाही. डायरेक्ट कढईत आणि त्याच्यावरनं गरम गरम तेल. नरक. नाही मी नको, नको हे, नाही नको. नाही करत नाही करत. नाही, पण मग म्हणजे तुम्ही ते नाही नाही नो नो, आपण ते यम नाही ब्रो, आपण ते यम नाही आहे. आपण इंटर्न आहे. यम आमचा बॉस आहे. आपण इंटर्न आहे. आपण खाली आहे जरा. कळलं ना? एक विचारू का? दोन विचार ना भाई. तुमचा चेहरा आहे ना कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. हा, तू माझ्या जुल्या भावाला बघितलं असशील. जुला भाऊ? अरे ते आमच्या वरचे आहे ना, स्वर्गाचे MPSC, स्वर्गाचे UPSC, त्यात तो टॉपर आहे ना. लहानपणापासून ना तो स्टडीमध्ये त्याला लय नॉलेज होता. हो? आपल्यासारखा नाही आहे. आपण म्हणजे आयुष्यभर म्हशीला दगड मारण्यात वेळ घालवला म्हणून झालं काय आहे, आयुष्यभराचा रेडा आता मागे घेऊन फिरावं लागतंय. कसं झालंय ते. काय नाव काय तुमच्या भावाचं? देवडूड. मला माहिती होता हे मला नाही नेणार आहे. अरे ते डेवडूड आणि मी एकदम चांगले आहेत माहिती आहे. पहिल्या स्किट पासून मी त्यांच्यासोबत. माझी गष्टी आहे त्यांच्यावर. माझी गस्ती नाही आहे त्याच्याबरोबर, त्यामुळे जरा लांबच राहा. हा काय आहे, त्याला पाणी वाढवला म्हणून तो देवडूड झाला, मला मानी वाढवला म्हणून मी यमडूड झालोय. अच्छा. तर भाई चल लवकर, आपल्याकडे वेळ नाही आहे. तुम्हाला खरं न्यायला आलाय तुम्हाला? न्यायला आलाय? ऐक ना, हे कुठे मरणार आहेत? हे चांगले धडधाकट आहेत. तुम्ही कशाला न्यायला आला त्यांना? मी एकदम फिट अँड फाईन आहे. हा. मला माहिती आहे आता तुम्हाला काय झालेलं नाही, पण होणार आहे 10 मिनिटात. काय होणार आहे, वहिनी आतून तुम्हाला सुई दोरा घेऊन येणार आहे. तुम्हाला म्हणणार आहे की भाई सुईत धागा हो. तू धागाला करायच्या ऐवजी सुईला करणार. सुई आत जाणार, अन्ननलिका फाटणार, ब्लड 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 आणि मग डेथ. तो धागा पण तुझ्याकडे बघणार असा की भाई या येड्याने केलं तरी काय केलं. आणि मग तोच धागा वहिनी तुमच्या नाकाकडे लावणार, हलत नाही म्हटल्यावर म्हणणार डेड आहे. मी असं सुई गिळून मरणार आहे? हा, चल चल चल, मला विश्वासच नाही बसत. असं सुई का गिळेन ना मी? तुमचा काय भरोसा आहे? तुम्ही मागे एकदा असं टोपण पण गिळलं होतं की नाही? गिळलं होतं. 8 डझन केळी खावी लागली होती. ते टोपण पण मला पिवळं आलं की नाही बाहेर, तेही कळलं नाही आपल्याला. गप्पा बस का? बोलते बोलते नाही, थांबा जरा थांबा. आता आपल्याला कारण कळलंय ना, आता आपण मरूच द्यायचं नाही तुम्हाला. हा? मी सुई दोरा देणारच नाही तुम्हाला. म्हणजे मी मरणारच नाही. तुम्ही इथे बसा, काही करू नका. मी बघतेच. वहिनी, पडलेला पंच आणि जाणारा माणूस कोणीही थांबवू शकत नाही. तो जातोच. अरे माणूस कसा पण जाऊ शकतो ना. असं काय करतात, आता वर फॅन आहे, फॅन त्यांच्यावर पडेल, मरेल तो माणूस. तिकडे खिडकी उघड्या, खाली लोक खेळतायत क्रिकेट, तो बॉल आतमध्ये येईल, यांच्या डोक्याला लागेल, माणूस मरेल. ह्याचं पण काय ना. वरून एक गरुड जातोय, गरुडाच्या पंजातही नाग, तो नाग त्याच्याकडनं सुटेल, आपल्या बिल्डिंग खाली पडेल. तो नाग असं वर 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 येईल, यांच्या गळ्याभोवती गोल 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 करेल आणि त्या गरुडाचा राग यांच्यावर काढेल, डसेल आणि मरेल. काय पण होऊ शकतं. मला नाही पटत आहे. हट हट, मला नाही पटत. हा,
वाटेल ते लॉजिक लावता मला मारायला. भाई तू मरणाला लॉजिक देऊ नको. नायगरा फॉल्स मध्ये उडी मारून जगलेला माणूस त्याच्या सत्काराला संत्र्याच्या सालीवरून पडला, डोका आपटून मिळाला. लॉजिक नको लावू मरणाला. खरं खरं आहे सांगतोय ना तुम्हाला. म्हणजे मी मरणार आहे. मरणार आहे म्हणजे तू स्वर शॉट मरणार आहे आणि मस्त मरणार आहे. हे खरं आहे का? पण ते- हा खरं आहे. तुम्ही मरणार आहे? मला नाही मरायचं आहे, ऐका ना. अरे कसं आहे आमच्या डेटामध्ये ना आम्ही सगळ्यांचे असे ना सिस्टीममध्ये लिहून ठेवलेलं आहे. जेवढी लोकसंख्या आहे ना त्याच्या 10 पट मरणाची कारणं आम्ही ऑलरेडी फीड करून ठेवलेली आहे. तुमच्या लायकीप्रमाणे तुम्हाला मरण येतं. तुझ्याकडे बघून मला असं वाटतं एसीचं टेम्परेचर 22 वरनं 21 वर केल्यामुळे तू मरू शकतो. किंवा मला असं पण वाटतंय तुला बुच लागून पण तू मरू शकतो. एक मिनिट, हे तुम्ही आता वाटेल ते बोलताय. बूथ लागून कसं काय कोण मरेलो? दाखवू नाही दाखवू काय? नको वर्मावर घाव घालू मी? नाही नको वर्मावर घाव घालू काय? नको ऐका ना तुम्ही यांच्या वर्मावर नका घाव घालू. त्याच्यापेक्षा तुम्ही वरच्या शर्मांवरती घाव घाला. याच्या कॉमेडीनी पण तू मरू शकतो हा बाई. सॉरी वहिनी तुमच्याकडे आता 2च वाईट पंच उरलेले आहेत हा काय? म्हणजे कसं आहे तुम्ही अजून 2 वाईट पंच टाकले तर मी तुम्हाला यांच्याबरोबर घेऊन जाऊ शकतो. जेवढे विनोद टाळाल तेवढे जगाल. ओके हा मामा मला कळलंय. टाळलं तर मी जगेन. हा? मी आता केली आहे नोंद. मी नाही करणार वाईट विनोद. एकच विनोद राहिला आता. या स्पिंडी तुमच्या आधी याच जातील असं वाटायला लागलंय मला. मी नाही केलं विनोद. त्यांना सांग. ऐका आता फालतूचे विनोद करत बसू नका. 10 मिनिटच आहे त्यांच्याकडे. जे काय साठलोट आहे बोलणं बिलणं लास्ट 20 वगैरे ते करून घ्या. जरा प्रॉपर्टी बिपर्टी काय ते करून घ्या. त्यांना सांगा ना त्यांना. ते म्हणतात माझ्याकडे शेवटची 10 मिनिटं. प्रिया मला नाही मारायचं. प्रिया माझी वेळच नाही आली. नका सोडून जाऊ मला. मी काय करणार हो तुमच्याशिवाय. अहो पुढच्या महिन्यातली काश्मीरची तिकीट काढलेत ना, नॉन रिफंडेबल आहेत ती. अहो तुम्ही ही तिकीट काढली तेव्हा डिपार्टमेंट मध्ये लय हशा पिकला होता. ऐका देवडूड काय वी डोंट डू दिस. सर काय यमडूड सर ऐका ना प्लीज माझ्या नवऱ्याचा जीव नका घेऊ प्लीज. अहो असं नाही. अरे असं नाही होणार. स्वर्गात त्यांची जागा बुक आहे ऑलरेडी. ऐका पण स्वर्गात जागा बुक आहे म्हणजे हे कढईत नाही जाणार? एवढा काय तुला प्रॉब्लेम? बाजूला स्वर्गात जागा तुमची रूम बुक आहे स्वर्गात. फक्त नंबर सांगा. 666 वगैरेला डबल लागतं. एक मिनिट मला एक स्वर्गात बुक असू दे. मला स्वर्गात बुक असू दे पण तिथे मी नसणार आहे. ह्यांचा जीव नाही लागू शकत. मला ऐका ना. त्यांना मी लागते. हा. सकाळी उठल्यानंतर ना 5व्या मिनिटाला त्यांना चहा लागतो. तो मी करून देतो. हा असे टॉवेल खांद्यावर घेऊन फिरतात घरभर त्यांना आणि शोधत फिरतात की माझा टॉवेल कुठे आहे. तेव्हा मी त्यांना टॉवेल सांगते की कुठे आहे. 2 पायऱ्या चढले ना की त्यांचे गुडघे दुखतात. तेव्हा मी तेल लावून देते. मला नाही मारायचं. त्यांना घेऊन नका. वहिनी रडू नका. काळजी करू नका. स्वर्गात एकदम चिल वातावरण आहे. असं काहीच नाही. मस्त स्वर्गातली सकाळ म्हणजे रममानीय असते एकदम. बाई मस्त धुकं बिकं असं दाटलेलं असतं. असे सूर्यकिरण पिवली अशी मस्त रेस सोडत असतात. पक्ष्यांचा किलबिलाट असतो बाई. असे हंस तोंडात तृण ठेवून असे आपल्या आजूबाजूला बाई भटकत असतात. अरे तुम्ही झोपलेले असताना तेव्हा ऑन ड्युटी रंभा अशी अमृताने आंघोळ करून येते. केस अशी हलवते. अमृताचे तुषार आपल्या चेहऱ्यावर पाडते. मस्त कपालावर हात ठेवून असे गोंजारते आणि मग बोलते जागाओ सकाळ झाली. अगं बाई आता जागा व्हायचं का? नाही. मग कपालावर किस देते. मग तुमचे डोळे उघडतात. मग तुम्ही तुमचं पुढचं जे काय आहे ते तुम्ही करू शकता. असं आहे. काय झालं? स्वर्गात चला. अरे घरात या. पहिले घरात या. दारांनी कुठे जातो? दारांनी नाही जात स्वर्गात. चला कुठून हे बॉडीला तर सोड आधी. हे घाणेरडं आपण काय स्वर्गात घेत नाही आधी सांगतोय. अख्खेच घाणेरडे त्यांना घेऊ नका स्वर्गात. पण हे तुम्ही आता म्हणालात. एक मिनिट तिकडे जा.
रंभाचं जे आहे आहे खरं असं आहे. अरे रंबा, अरे खरंच आहे. अरे रंबा बाबा पुण्यात्मांची काळजी घ्यायला त्यांना वर ऑन ड्युटी रंबा त्यासाठीच आहे. त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच आहे ना तसं. एक प्रश्न आहे म्हणून विचारतो, त्याच्या रंभा आहेत, षोडशा आहेत? नाही सोडून नाही जात त्या. मग तशा सोडून वाल्या षोडशा नाही. मग असं छानवाल्या. हा. अरे छानवाल्या म्हणजे खूपच छानवाल्या बाई. अरे ब्रो गेली 1,00,000 वर्ष ती रंबा 18 वर्षाचीच आहे. म्हातारी होतच नाही रंबा. एवढी चिरतरुण आहे ती? एवढी चिरतरुण आहे. मिरकू जाना पडिंगा, मिरकू जाना पडिंगा, मिरकू जाना. चला चला. काय चाललंय? हा काय आनंद आहे? रंभेचं नाव घेतल्यावर का हे काय होतंय मिरकू तुमचं? जाना पडिंगा. मरणार आता. चला मला मारा चला मला घेऊन चला. तिकडे आहे ना रंबा आहे ना, रंबा आहे. तेवढंच आहे ना, हा. बाकी काही नाही ना. नाही. रंबाच येणार आणि आपल्याला उठवणार हा, ना. हा. ती कळकट मळकट मॅक्सी घातलेली आहे. हा, उठा नाही तर डोक्यात हंडा घालेन अशी बाई नाहीये ना. ती बाई तुमची बायको हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही काय मोठे शाणे आहात? पहिल्या हाकेत तुम्ही जागे होता. काय करायचं मग? बायकोने मग धमकी द्यायला लागते बायकोला. ते दिसतं, तेवढं फक्त दिसतं तुम्हाला. 5 मिनिटं झोपू दे, 5 मिनिटं झोपू दे. तुमच्या 5 मिनिटाला कंटाळून ना ती रंभा पण डोक्यात हंडा घालेल एक दिवस. वहिनी सॉरी हा, आमची रंबा अशी नाही आहे. आमच्या रंबेला सांगितलं 5 मिनिटं झोपू दे की रंबा 5 मिनिटं झोपू देते. 5 मिनिटं झाल्यावर मग परत ती येते, कपाळावरनं हात फिरवते आणि बोलते जागेवा जागेवा, सकाळ झाली सकाळ झाली. अगं बाई 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 जागं व्हायचं का? नाही 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 पिल्लू उठ. मग तुम्ही पिल्लू जेव्हा आपला उठतो तेव्हा मस्त ओला ढग घेते. ओला ढग? ओला ढग घेते, असं चेहरा पुसते. चेहरा पुसून झाल्यावर मग तुम्हाला आंघोळ कक्षेत म्हणजे स्नान कक्षेत घेऊन जाते. तिथे रंभा, उर्वशी, मेनका 3 अप्सरा तुमची अशी मस्त पैकी स्नान घालतात. तेलाने असं मर्दन करतात. काय मर्दन? काय मर्दन म्हणजे मसाज करतात. हे. जिकडे तुमचा हात पोचत नाही तिथे पण साबण लावतात. एवढं आनंदी व्हायची गरज नाही. जनरली आपला पाठीपर्यंतच हात पोचत नाही, बाकी सगळीकडे आपला हात पोचतो. आंघोळ तुमची झाली की मग तुम्हाला असं मस्त फुसतात बिसतात. मग फुसून झाल्यावर एकदम असं तुम्हाला स्वतःच्या हाताने ते नाश्ता भरवतात. पण ही जी रंभा आहे ही असं जेव्हा नाश्ता घेऊन येते तेव्हा असं नाही ना म्हणत घ्या डोसा, असं नाही ना म्हणत. नाही, ती उलट असं म्हणते बाबूने थाना थाया क्या असं म्हणते. मला घेऊन चला, मला स्वर्गात यायचं, मी तयार आहे. बरोबर आहे. बरा सगळे पुरुष सारखे, वरती खालती सगळे सारखे. वहिनी असं नाही आहे. तुम्ही ह्या पुरुषावरनं आमच्या वरच्या पुरुषांना असं बोलू नका. मग काय? तुम्ही आमच्या सिस्टीमला असं अंडर एस्टिमेटेशन करू नका, कळलं ना? तुम्ही स्वर्गात गेल्यावर तुम्हाला पण या सोयी सुविधा असणार आहे. मला नको काय तुमची रंबा बिंबा, मला नको. अरे रंबा नाही, तुम्हाला ब्रो यक्ष असणार तुमच्या सेवेला. वाव. यक्ष यक्ष म्हणजे 10 रणबीर कपूर, 13 ऋतिक रोशन आणि अ पिंच ऑफ रणवीर सिंग असं एकत्र आल्यावर जो पुरुष तयार होईल असे 12 पुरुष तुमच्या सेवेसाठी असणार तिथे. 12 यक्ष. अरे यक्ष मला असणार एकटीला. एकटीला मला मारा ना आधी. यांच्या आधी मला मारा ना. असं नाही करता नाही, येईल. नाही, कळायच्या आत मला मारून टाका. अहो असं नाही, तुमचा टाइम. तो एक घाणेरडा सानी मागाशी तुला प्रॉब्लेम झाला होता, आता तुला लगेच मला मारा ना, मला मारा ना. मग अशी रंबा म्हटल्यावर तुमचा चेहरा कसा झाला होता? मग तो यक्ष मला तुम्हाला काय प्रॉब्लेम? मला काय प्रॉब्लेम म्हणजे तू असं मारता येणार नाही तुम्हाला, तुमची वेळ आलेली नाही ना पण अजून. मी वाईट विनोद करते ना, माझ्या जिभेवर असतात, मी लगेच अरे तसं नाही होणार. ते वाईट विनोदाचं मी तुम्हाला घाबरवायला सांगितलं होतं. काय आहे, तुमचा वाईट विनोदचा गाडा भरलेला आहे, पण तुमची मरणाची वेळ अजून आलेली नाही आहे ना. जेव्हा वेळ येईल तेव्हा मग ते यक्ष यक्ष सगळं यांना जे बोललोय ते सगळं तुम्हाला फक्त रंबा काढा, यक्ष घाला आणि वाक्यांमध्ये पण जरा लक्ष घाला. माझे 12च उरले. तुम्हाला पण आहे. साला आम्ही इंटर्न आहे ना, म्हणून आम्हाला ठेवावं लागतं. असं एक वेळ अशी येईल ना, मी कोणाला तरी उचलायला येईन आणि रेडा मलाच उचलून वर घेऊन जाईल. वहिनी तुम्ही जास्त बोलू नका माझ्याशी.
एक टाकलं आधीच तुमच्याशी बोलण्याच्या नादात. ऐका ना काय ऐका ऐका ना, ना काय? ते यक्ष सगळं करणार ना ते. हे बोल ह्यांच्याशी जे बोललो ते सगळं करणार यक्ष. चेहरा बघा कसा होता चेहरा कसा होता स्नान वगैरे ते हा बोला ना. लाज वाटू दे लाज नवरा माहितीये नवरा ते डुम करणार ना ते डुम डुमडुम काय ते तेल लावून डुम अहो ते मर्दन आहे हो. जरा तरी भान ठेव जरा तरी भान ठेव त्या आता का? यक्षाच्या आता नादात का? एवढी गेलीयस मर्दांचा फंबल डुमडुम टाकतेस लाज नाही वाटत तुला हो मला लाज वाटायला पाहिजे. मग अशी पडिंग कुणी केलं हा? रंभाचं नाव ऐकून कसे डोळे फिरले एका माणसाचे. हा? हे बरे पुरुषांनी केलं की चालतो, बायकांनी केलं की लगेच नाही मग पुरुषांच्या भुवयात टाकल्यापर्यंत येतात. रंभाचे ड्रेस तुम्हाला बघायचे सकाळी 5 वाजता उठून मी डबा करते म्हणून माझा गाऊन मळकट्ट होतो ते तुम्हाला दिसत नाही. 7:30ला गिळायला कोणाला नाश्ता लागतो ते दिसत नाही हे तुम्हाला. सगळं काढू नकोस मी आत्ताच सांगतोय मी स्वतः सुद्धा कामं करतो घरात कळलं ना सकाळी 5 वाजता उठून जो डबा करत असतेस ना त्याची भाजी मी आणलेली असते आदल्या दिवशी छान. शेपू मेथी मध्ये इतक्यांदा गल्लत झाली माझी तरी सुद्धा आणतो मी भाज्या तुला हवं म्हणून सिलेंडर घेऊन येतो. तुम्हाला सांगतो आमच्याकडे पॉवर कट आहे तो सिलेंडरवाला ना वरती येत नाही सिलेंडरवाला उचलाल कधीतरी तुमच्या नंतर हा तो सिलेंडरवाला वरती येत नाही माझ्याशी बोला. म्हणजे मला उचलून आणावा लागतो तो सिलेंडर मग? पहिल्या माळ्यावरचे ओळखीचे आहेत माझ्या तरी सुद्धा मला बघून बोलतात भाई आमको तो सिलेंडर एवढा अपमान करतात पण तुझ्यासाठी मी सिलेंडर उचलून वर येतो. पण माझा अपमान नाही होत. वा गवा तुझा अपमान नाही होत तुमच्याशी लग्न केलं हा काय कमी अपमान झालाय माझा. अजूनही माहेरी गेल्यावरती तोंड लपवते आई माझी. लग्नाचा अल्बम बघायला घेतला की म्हणते अजूनही सांगते तो मागचा केटरिंग वाला चांगला होता ग. काय करायचं मग मी? या लेवलला सासरी लग्नाच्या अल्बम वरती ची सौका प्रिया आणि चिरंजीव अपमान असं लिहून घेतलाय तिने. आता तर नाहीच राहायचं तुझ्या मला पण नाही खड्यात राहायचं. गेलीस मला यक्ष पाहिजे सका मला पण रंबा पाहिजे मला मारा मला सांगा. मला घेऊन आलाय तुम्ही मला घ्यायला आला मला यक्ष पाहिजे. मला पण रंबा पाहिजे मला हा शाहरुख खानचा वीक घातलेला सापळा नको आता. बस झालं. मला यक्ष पाहिजे. मला पण रंबा पाहिजे पहिला मला मारायला आला तुम्ही मला मारून टाका. मला यक्ष पाहिजे. निदान मेल्यावर तरी या स्त्रीला सुख मिळू दे. आणि सुख मिळण्यासाठी स्त्रीला मरावं लागतं हेच खरंय. बहिणी सामाजिक झाल्यावर रेटिंग घसरता पचकन. मग परत मीटिंग होते मग तसं नको. तुम्ही आवर घाला स्वतःला. तुमच्या सामाजिकच्या नादात ना शो बंद पाडायचा तुम्ही. नाही, ठीक आहे. लोकांनी नवीन गाड्या घेतल्या आहेत हप्ते भरायचे आहेत. खूप हप्ते भरायचे आहेत जाऊ त्यात. द्या हफ्त्यांचं जाऊ द्या. मला बाकी काय करायचं मला नाही. मारायचंय. पहिलं मला मारायचं नाही, आहे मी- आज माझा आज टाइम मी- आहे आज ते मी- मला घ्यायला आलेले नाही, पण मी- मला मारून अरे, टाका थांबा, आत्ताच्या अरे, आत्ता मला मारून टाका अरे, मला थांब. रंभा पाहिजे विषय संपला. थांबा फोन येतोय मला. हॅलो तिरडी हा 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 हा. काय काय बोलताय तुम्ही माणूस मेल्यावर त्याचा कोरा कागजच होतो ना. हा काय दे. ओ माय ह्युमन कुठे काय झालं. अरे यार ठीक आहे चल. काय काय झालं अरे तुमच्या भांडणाच्या नादात वरची सिस्टीम अख्खी कन्फ्यूज झाली. काय? तुम्हाला सोडून वरच्या शर्मांना मारला त्यांनी. अगं बाई. अगं बाई काय तुम्ही बोललात ना विनोदाने की वर्मा नको शर्माला घाल वाला काय ते त्यांनी ते सिरियसली घेतलं. शर्मा गेले आता मला शर्मांना घेऊन जावं लागणार. परत सगळे फॉर्म कॅपिटल मध्ये भरा. शी बाबा असं आहे. ऐका ना काय आहे? आम्ही स्वर्गात कधी जाणार आम्ही. आता तुमचा स्वर्गातला चान्स गेला. म्हणजे आता तुम्ही जेव्हा माराल तेव्हा तुम्ही डायरेक्ट नरकात जाणार. अरे बरं झालं आठवलं. काय? थांबा जरा. खर्चिक खर्चिक काय करताय ते? शिंकताय खर्चिक. शिंकणं पण किती खर्चिक आहे यांचं. नको करू नको आंगडी गप्रा ना ऐका मी तुमच्या घराचे फोटो काढून ठेवलेले आहेत. काय वर जेव्हा तुम्ही नरकात जाल तेव्हा ह्या सगळ्या घराची कंटिन्युटी मला ठेवायची आहे ना तिथे. नरकात या घराची कंटिन्यू म्हणजे? ते तुम्ही म्हणाल होतात ना तुम्ही हे टाकणार आम्हाला कढई- कढईत टाकणार नाही नाही ते मी उगाच भपावगिरी म्हणून बोलतो. असं काय नाही राहिलं आता. नाही? आता मॉडर्न झालंय सगळं. आता मी नरक म्हणजे तुम्हाला तुमच्याच घरात राहायचं असतं. फक्त तुम्हाला यांच्या AI बरोबर आणि यांना तुमच्या AI बरोबर. AI सोबत म्हणजे तू भेटशी नव्याने
नाही म्हणजे मेल्यावर सुद्धा तुझं माझं सपन नाही 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 मला नाही चालणार सर सर मला नाही चालणार प्लीज मला आत्ता मारा मला स्वर्गात जाऊ द्या. नाही 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 तुम्ही आत्ता पण इथे खरं तर स्वर्गातच जगला असतात पण तुम्ही दोघांनी याचं एवढं नरक करून टाकलंय ना त्यामुळे तुम्हाला इथेच ठेवतोय ऐका ना सर मी जातोय एम डूड मला नाही जायचं एक यमदूत. last chance. मी जातो हॅलो एक- ऐका ना एक- हॅलो एक- मला मला- नको एक ला- मला शर्मांकडे जायचंय तुझ्यामुळे attack केला माझ्या मुलाला. अक्कल आहे का तुला? क्या बात जोरदार टाळ्या. बघा हास्यरसिक कशी दाद देतात सोनाली ताई. ही संकल्पना अमोल पाटीलची आणि लिहिलंय पण त्यांनीच फार देखणा झाला तुमचा परफॉर्मन्स यम डूड बेस्ट असं वाटतंय की तुझ्या डोक्यावरचा मुकुट जेवढा जड आहे तितक्याच असं लाईटली तू विनोद टाकत होतास आणि पंचेस टाकत होतास त्याचं वजन नाही आहे आणि मला असं वाटतं की यापुढे कधीही कुणाच्या स्वप्नात जरी यमडूड आला तरी तो असाच येईल ओमकार तूच जाशील लोकांच्या स्वप्नात थँक्यू सुपर Thank you. व्हेरी कूल प्रिया फार गोड वाटलीस तू इतक्या मुलींचं प्रतिनिधित्व केलंस तू इतकी इनोसंट वाटलीस फार छान आणि भांडणातले मुद्दे ज्या तळमळीने तू मांडत होतीस फारच गोड थँक्यू. आणि ज्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे आणि आम्हाला पेढे मिळालेले आहेत त्यांना कसं काय कोणी घेऊन जाऊ शकेल सुपर्ब थँक्यू येस रंभाचं सगळं डिटेल वर्णन पृथ्वीला आवडलंय यक्षाचं आम्हा सगळ्यांना आवडलंय मग सईवर याचं काय म्हणणं आहे सई. किलर परफॉर्मन्स मला असं वाटतं की सटासटा सिरीज ओपन करत जाणारा एकच खेळाडू इकडे तो म्हणजे तू राऊत अमेझिंग आय एम प्राऊड ऑफ यू आणि हे खूप छान केलं की मी त्याचा जुळा भाऊ हे एकदा क्लिअर केलं Establish. फारच कमाल म्हणजे काय म्हणूया हॉलिवूडकडे त्यांचा लुसिफर आहे आम्हाला आज आमचा मिळाला याचा खूप आनंद आहे थँक्यू मॅम आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियरची ती लाईन मला वापरायची होती आज ती मिळाली इतकं बरं वाटलं थँक्यू मॅम डिफरंट मास्क सेम टास्क पण हे टास्क तू वेगळं केलंस मास्क पण वेगळा त्याला साजेसं तुझं आजचं टास्क होतं आणि मला असं वाटतं की देवडूड एक एक ठिकाणी चालू असताना हे येऊन करणं इज इट टेक्स गट्स अँड माय फ्रेंड यू हॅव लॉट्स ऑफ गट्स मला आपल्या मेकर्सना आणि सरांना पण कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे की हे सुचणं आणि हे ह्यालाच देणं हे तेच करू शकतात असं मला वाटतं तुम्ही दोघांनी फार सुंदर परफॉर्म केलं व्हेरी नाईस येस व्हेरी वेल डन. तुम्हाला काय नाही होणार काय नाही तुम्हाला काय झालं तर माझं कसं होणार आहे हो? ऐका ना तुम्ही बरे व्हा ना वाना 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 तुम्ही बरे व्हा ना शिवा मला नाही वाटत मी बरं होईल ना दिंदा कन्फर्म जाणार मी तिरकिट नाही तू शांत हो तुला खंबीर राहायचंय दादा माझ्या आयुष्याची ती आई वाजणार आहे आता मी जाणार आहे कन्फर्म नाही दादा असं नका बोलू ना तू हा कलर अर्थ काय बघ आजार पण सगळ्यांच्या आयुष्यात येतं म्हणून तर असं लगेच खचून नाही जायचं याच्या पेच्या नाही व्हायचं असं एकदम खंबीर राहायचं ए माणसासारखा माणूस तू हा काय आहे? असं नको करू तसं खंबीर राहा दादूस. ताई कसं खंबीर राहू ग काय झालं आता कुठे संसार सुरू झाला होता आमचा हे दिसतंय हे काय वय आहे का यांच्या मरणाचं ग मरणाचं यांच्या मरणाचं ग मरणाचं ऐका हो दाजी बवाया काय नाही होत
नर्मदा आपण काही ट्रेन मध्ये बसलोय रे काही फालतुगिरी चालली तुम्ही गप्पा त्यांना आधार देता मी तिकडे कुठे इकडे बघ. आम्ही येतात तिकडे तुम्ही थांबा ये बाय काय आवर काय झालंय पण ताई हा यांचं लंबू गेट सुटलं हो. अगं लुंगू मुंटू असाल ते अरे वसारे लिंगामेंट आहे ना ते काय चाललंय तेच ते तुम्ही झोपा तिकडे ते तुटलं नाही माहित नाही हो देवाने यांच्या काय लिवलंय नशिबात 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 नशिबात. आता काय नसेल अरे काय चाललंय? आधार देता मी नाही तिला ट्रेन मध्ये बसलो आपण आम्ही नाही आधार देता तिला सारखं वाटतं ट्रेन चालू झाली इकडे तुला काय तुमचं इकडं काला लक्ष तुम्ही झोपा इकडं ये भाई ये काला रडते तू हे लुंगू मुंटूचं काय नाही साधं. अरे लिंगामेंट तुम्ही कान बंद करून घ्या 2 मिनिट काय नसतं साधं आहे ते आता माझा माणूस बघ हार्ट 70% ब्लॉक आवर नाही करायचं मी नाही करत आवर नाही करायचं टेन्शन घ्यायचं नाही मगाशी डॉक्टर आले काय बोलले माहित डॉक्टर बोलले माणूस कवा पण जाईल नाही आवर करायचं नाही माझ्या कर बघ मी नाही रडत नाही मुलात यो माणूस जन्माला आला तेव्हा 60% जन्माला आला आला तो 60% जन्माला आला आता हार्ट मध्ये ब्लॉक आहे 70% म्हणजे जवळ जवळ माणूस 110% गेल्यातच जमा आहे हा? पण आहे चौरा बघ माणसाचा चौरा बघ आवरा टवटवीत आहे टेन्शन त्यांना माहित हे जग सोडून आपण कवा बी जाणार पण चौरा बघ माणसाचा अरे वसारे काय बोलतोस डॉक्टर बोलले टेन्शन बिन्शन काय घ्यायचं नाही तू काय सांगतेस त्यांना टेन्शन नाही जाय तुम्ही गप्पा बसाव अरे काय गप्पा त्यांना मी आधार देत अच्छा आदर देतात तुला कायच झालं नाही त्यांना मी आधार देत माझा ना मैत्रिणींचा आहे ना व्हॉट्सअपचा ग्रुप च्या असला दुनिया गेली उरत नावाचा त्याच्यामध्ये मी वाचलं का समोरच्याचं दुःख छोटं बघितलं ना की आपण आपलं दुःख मोठं करायचं म्हणजे समोरच्याला त्याचं दुःख छोटं वाटतं मोठं नाही वाटत कळलं काय तुला अरे कसं म्हणा त्याच्यामुळे आपण आपलं दुःख मोठं दाखवायचं म्हणजे त्यांना छोटं वाटेल म्हणजे ते दुःख विसरतील अरे ना त्या. चाललं ना कधी पण सांगतोस तू हे वसारे. सांगते ते. पण त्यांचं दुःख छोटं करण्यासाठी आपलं दुःख कशाला मोठं माझं मोठं आहे काय नाही तुमचं तुझं दुःख मोठं आहे नाही तुमचं दुःख मोठं नाही पण दाखवायचं दाखवायचं तुम्ही काय नाही तुला फक्त हायपर ऍसिडिटीचा त्रास तुला नाही बोलते तर नको बोलू ना असू दे जे काय असेल ते त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं हा तुम्ही झोपा तुम्ही मग ताई काय नाही त्याला काय टेन्शन नाही घ्यायचं अहो काय प्रॉब्लेम झाला तर उद्या ऑपरेशन आहे ना माझं या बघ दादूस मांजा ऐक तुला माहित तुझं ऑपरेशन माहित माहित आहे. म्हणजे तुझी केस तुझ्या हातात हो आमची पार गेलेली केस आम्हाला माहित ह्यो माणूस कवा ना कवा कंपम जाणार कंपम डॉक्टर बेरजवळ पण यायला तयार नाही बोल आवर सगलाय मग डॉक्टरांनी सांगितलं आता देवाचा धावा करा जेवढा तास माणूस जिता आहे तेवढा तास तो तुमचा आहे. काय नाही काय नाही माणूस हसून खेळून अरे डॉक्टर बोलले काही टेन्शन घ्यायचं नाही तर तू कसं सांगतोस लोकांना मग तेच तर त्यांना आधार द्यायला बोलतात आता आधार देतोस तुम्ही काला आवडत टेन्शन घेत टेन्शन नाही तर काय आहे? दाखवायचं आपलं दुःख मोठं त्यांचं छोटं दुःख त्यांना आपलं दुःख छोटं दाखवायचं म्हणजे आपलं मोठं दाखवायचं ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय नाही काय. तुम्हाला काय होत नाही हा तुम्हाला काय देऊ पाणी बिनी देऊ का नको नको पाणी नको आता या दादा शेवटचं पाणी देता शेवटचं पाणी पाजणार तू वाचारे त्यांना आधार द्यायला बोलतो अरे आधार देण्यासाठी तू मला मारणारच वाचारे नाही तुम्ही ऐका तुला कुकू पुसायचंय ना. हे का या तुम्ही काय केलं? अरे काही लागली तुला कुकू पुसायचं असं कोणी कुकू पुस्तक आहे? हे काय चाललंय तुझं गप्पा बसा तुम्ही काय पण करता हा? ओ दादा ओ शेवटचं पाणी द्या अरे शेवटचं नको बोलू ना अहो, तू- पाणी पाहिजे असं बोलण्याचं पाणी द्या आधार द्यायला बोल व्हॉट हॅपेंड दादा काय झालं काय झालं? दादा म्हणू नका हो. नको मोरे म्हणा हा? प्रभाकर मोरे म्हणा हा?
कातील प्रभाकर मोरे नाही तर प्लॅटॉनिक प्रभाकर मोरे म्हणा. बछड्या, पाणी दे. बस झालं. इकडे श्वास थांबला. तुझा श्वास का नाही थांबत आहे? पाणी दे इकडे. नाही घे. करू नका हा सावकाश 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 पाणी प्या. अरे हॅलो वाचाड वर जाल पटकन पाणी पिता पिता. काय बोलते तुम्ही काय झालं काय काय नाही त्यांना फक्त हायपर ऍसिडिटी Acidity, बरं, मग? दादा इकडे ना दादा काय दादा येस हे ज्या बिअरवरच्या माणसं आहेत ना ती हा. पोरगी हा. ते लय खचून जेली तर तिला जरा आधार द्या. आपण काय दाखवायचं काय आपला जो माणूस आहे ना हा. तो कावा पण खपणार अरे त्यांना आधार द्यायचा ते मला आता देण्यासाठी तू मला घालवतोस. मला मारणार आहे. सॉरी त्यांनी सांग त्यांना दाखवायचं हा माणूस कावा पण ओके नो प्रॉब्लेम अरे काय अरे मी आलोय ना अरे आय एम हिअर मैं हूं ना हा? अरे अशी अशी बघता बघता मी ऑपरेशन केलेली आहे. तुम्ही नाही म्हणजे माझ्या हाताखाली 2-3 डॉक्टर ठेवलेले आहेत मी. माझ्याकडे डिग्री नाही ना हा. डिग्री नाही म्हटलं मला कैची पण पकडता येत नाही. अनुभव मोठा आहे. अनुभव मोठा आहे म्हणजे मी अशी आपण गेले त्याला टेन्शन काही नाही आहे. हा हा आणि कशाला घाबरतावाय कसलं ऑपरेशन आहे लेमन गोटीचं ऑपरेशन ते लिगामेंटचा ना म्हातारा. कुठं गोळा? झालं उत्तर तुम्ही तुझं कुठलं तरी लिगामेंट तुटल जरा गप बस काय ना हे बाय तुम्ही टेन्शन घेऊ नको अजिबात. कसं टेन्शन घेऊ नका हो दादा. एकुलता एक नवरा आहे माझा. आता लग्न झालंय आम्हाला पोर बाळ पण नाहीये. याच्या पुढे मी एकटी कशी जगू ग कशी जगू कशी जगू ग कशी जगू. तुझं काय करू रे? तिला इकडे तू. आधार देत आता आता देतात. तुम्ही गप्पा तिकडे तोंड करून गप्पा ये. झोप तिकडे. हे बघ मार. तुला तू मला ताई बोलत मी नी तुला ताई बोलत एक ऐकशील मांजर हो ताई. एकटी आहे ना चांगली हा एकटी जगती तुझ्या मांग लेंडार तरी नाही माझ्या मांग पासार पैसे 3 पोरं माझ्या पदरान आता मना माहित हा माणूस कंपम जाणार मग मला सांग उद्या हा माणूस ज्याला तर माझ्या बापुरीशी कोण लगीन करणार का नाही कोण करणार करण नाही एखादा कोण पण कोण करणार थोडं आजूबाजूला बघा इकडे तिकडे नजर फिरव कुठं हे बघा म्हणजे ज्या माणसाचं वय जास्त आहे पण त्याचं मन तरुण आहे असा बघा आजूबाजूला असेल कोणतरी तो तुम्हाला सांगतो मनाने बिरबल माणूस आहे बिरबल म्हणजे मोकला म्हणजे सगळं स्वीकारायला तयार आहे लिबरल आहे ना बसाऱ्या. हा. इकडे इकडे नाही, इकडे नाही, मला नाही. इकडे कानाखाली इकडे जरा. नाही लिबरल लिबरल म्हणजे कसं आहे म्हणजे त्याला 10-15 पोरं सुद्धा तो स्वीकारू शकतो रेडीमेड असं आहे का नाही तो म्हणजे तुम्ही जरा आजूबाजूला बघा कुठे कॉडच्या मध्ये पण उभा असेल तो फक्त हे जांभूळ सुकला पाहिजे ना बाकी काय मी चुकला बसाऱ्या. मी चुकलेला दिसतो काय बसाऱ्या. मी चुकलोय. शांत. मी थांबलोय. अरे हळू हळू तुम्ही ओरडू नका पटकन जाल वर हार्टवर लोड येतो ना शांत अरे वसरा हा वाडबा आहे का कोण आहे वसरा अख्ख्या हॉस्पिटलमध्ये ब्लू ड्रेस घातलेले सगळे आहेत हा पीच कलरचा कपडे घालून आलाय वसाडा खाली बूट बघ वरती मफलर तू काय वसरा डिस्को डान्स करायला आलास इकडं त्याला इथून पहिला घालव होता माझी छाती जाम. कुणी गप बसा शांत बसा नाही ते काय शांत बसा ताई ताई त्याला घालव. काय काय हा. काय हा हे बघ काय नाही माहित आहे माना जाणार बरोबर दादांना काय झालंय पण हार्ट आहे ना 70% ब्लॉक बेकार हार्टचं दुखणं नाही काय पण होऊ दे माणसाला हार्टचं दुखणं नाही पाहिजे मला नाही माणसाचा हार्टचं 70% ब्लॉक आहे ना हा. तर त्यांच्यामध्ये काय झालं काय सगळ्या नसा चोक झालंय तर तिची एक बारीक नस त्यातनं लिकेज सारखं बलड थोडं थोडं सगळ्या शरीरामध्ये पसरते माणसाचा जीव छोटा आहे ना त्याच्यामुळे जगतय ते बारीक नसामधून आई. हार्टचं दुखणं बेकार बेकार. पण आम्ही रडतोय नाही. आम्ही नाही नाही. रडत कसं आहे बाय तू तर देवाचे आभार मानले पाहिजेत तुला माहित तुझा नवरा बरा होऊन घरी जाणार मांजर कुकू तर उद्या पुसलं जाणार ग पण मिनी बघ मिनी कसा हसते मग त्याचा चावरा चावरा चावरा. टवटवीत हे मग बघ. टेन्शन ना आमच्या नातेवाईकात ना ते मेन रोड वर तिथं गाडी घेऊन उभे आहेत मिनी फक्त मिस कॉल द्यायची खोटी ते तिकडनं लगेच इकडे येणार आवर सगळं मग पण मिनी हसत कसा
दादूस हा, हा. आपण आपल्या माणसाला सांभाळायचं असतं. ऐका ना आता तुमचा माणूस कन्फर्म जाणार आहे. जाणार नाही तर टिकणारच नाही. माझं उद्या ऑपरेशन आहे. माझं काय वेळ वाकडं झालं तर नाही 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 असं वेडं वाकडं काय झालं ना तर आपण परत ऑपरेशन करू आणि ते सरळ करून घेऊ म्हणजे दुसरं ऑप्शन करावंच लागणार ना कारण मला सगळा अनुभव सॉलिड आहे ना माझ्याकडे काय मी सगळं केलं म्हणजे डॉक्टरना कुठं कापायचं कुठं काय करायचं सगळं केलं पण ह्या माणसाकडे बघा हा केवढी वेलची पॉवर आहे काय ह्याच्याकडे फार फोरीन वसाऱ्या बिल पॉवर असते ना काय अजून ऑपरेशन झालं नाही खर्चाचं काय टेन्शन आलं परत उद्या ऑपरेशन होईल खर्चाचं कसं करायचं तुमची फालतूगिरी त्यांना मी आधार देतात त्यांचा आधार देतात? मोठं ना त्यांना छोटं दाखवायचं दुःख तुम्ही थांबव जरा मांजर ये बाय तुला एक मांजा आहे मेने ताई आहे ना तुझी मग मांजा आहे आता मला सांग तू खर्च का करतो तुला माहित आहे तुझा नवरा बारा होणार आहे. बाय मीने बोरणाऱ्या बँकेत पैसे गुंतवलेत मला माहित माझा नवरा कंपम जाणार डॉक्टर सांगून गेले ना तसं पण मीने काय करता मरणारा वाचवायला आपण प्रयत्नच नाही केला असं कोणी मला नाव नको ठेवायला म्हणून मीने खर्च करत दागदागिने या खोटा आहे दागदागिने इकून टाकलं मीने डॉक्टरांना पैसा देऊन टाकलं काय नाही ग या माणसानं पैसा जोरलाच नाही फुकून टाकला सगळा पैसा त्याच्यामुळे सगळ्यांना मीनीच करत ह्यांचं मग आता काय हा माणूस जाईल निघून मी आहे रिकामी हे ओव्हर ऍक्टिंग इकडे बस माझा खर्च काय मेडिक्लेम आहे ना आपला आपलं मेडिक्लेम त्यांना मीने सांगितलंय आपला मुडू कुलू नाही मेडिक्लेम गप्प बसा तुम्ही पण ना बोलता जास्त ऐका मांजा तो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना कुठला तो चासला दुनिया गेली उरत अरे ते. त्यांच्यामध्ये एक लिहून आलं होतं समोरच्याचा खिसा जर फाटका असेल तर आपण दाखवायचं आपण चड्डीच नाही घातली म्हणजे आपण त्यांना काय दाखवायचं त्याला काय वाटणार मांजाकर खिसा आहे फाटकाय पण मीने चड्डी घातली या माणसानं तर चड्डीच नाही घातली म्हणजे ह्यानी चड्डी नाही घातली काय झालं जेव ताई काय नाही झालं काय नाही झालं त्यांना मग? ते असेच नाटक नाही नाही करतात हा एक yes minute. बघ दुःख नाही करायचं ओ माय गॉड काय इज गॉन बघ जेले बघ ताई हे आता आपल्यात नाही राहिले नाही राहिले बघ बोलले ना रराचं ना चांगलं राहायचं ते काम करा कुंकू पुसा आणि हायवेवर गाड्या उभ्या आहेत त्यांना पटकन फोन करा लगेच बोलवून घ्या मी स्ट्रेचला आणतो वा 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 क्या बात है एका पॉइंटला खरंच असं वाटलं की वास्तू तथास्तू म्हणाली आणि हे कन्फर्म पण काय ट्विस्ट होता तो क्या बात है बघा हा सरसे काय म्हणतात सई सगळ्यांच्या जे मनात आहे ते मला आधी करू दे मॅड परफॉर्मन्स होता नमा तुझ्याकडच्या व्हरायटीज तुझ्याकडचे आवाज तुझ्याकडची कॅरेक्टर्स तुझ्याकडे असलेल्या पर्सनॅलिटीज आतमध्ये त्या कधीच संपू नयेत अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे आज तुझा आवाज लावला होतास आणि तो आवाज असा म्हणजे त्याचं त्याला एक मन होतं त्याच्या मनात आलं की तो वाढत होता कमी होत होता अशक्य मला हे कपल पण खूप आवडलंय मँडी आणि शिवा इक्वली मॅड परफॉर्मन्स फार मजा आली तुमची स्टाईल फारच आवडली एक वेगळं काहीतरी तुम्हाला दिलं होतं ते तुम्ही खूप छान सादर केलं मॅन युअर लुकिंग डॅपर मोरे हा असा कंपाऊंडर किंवा हा फक्त
ह्या मंचावरच असू शकतो आणि हे तुम्हीच असू शकता. दुसरं कोणी आमच्या डोक्यात येत नाही. आणि तुम्हाला अशी काय वेगळी पदवी आहे जे तुम्ही असं ड्रेसअप करून आलाय, गॉड नोस. पण तुम्ही असल्यामुळे ते कन्व्हिन्स झालं 100%. मजा आली गाईस, वेगळीच संकल्पना होती आणि सादरीकरण पण मस्त होतं. मजा मंडळी, पावसामुळे एका सभ्य कुटुंबानं दिलाय काही पाहुण्यांना आसरा. चला बघूया त्यामुळे आपला चेहरा किती होतोय हसरा. तेच बघण्यासाठी मंचाला आमंत्रित करूया विरोधाची डबलडेकर प्रसाद खांडेकर, हास्य महारथी समीर चौगुले, खानदेशचा पूछाम सुंदर राजपूत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. काय पाऊस आहे. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आज मुंबईमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे. शहरातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे. आणखीन एक खास बातमी आमच्या वार्ताहराकडून. सुरेश, बोला. प्राजक्ता, मी आता मीरा रोड येथे महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाच्या कार्यक्रमाच्या सेटवर आहे. प्राजक्ता, हास्य जत्रेच्या सेटमध्ये पावसाचं प्रचंड पाणी शिरलेलं आहे इथे. आणि इथे प्रेक्षकांसमोर आजवर कधीही न आलेल्या अनेक गोष्टी अशा उघड्यावर तरंगताना दिसत आहेत बघ. शैलू जरा इकडे कॅमेरा पॅन कर. हे बघा प्रेक्षक, तुम्ही आता बघू शकता कलाकारांकडून दुर्लक्षित झालेल्या स्किटमधले अनेक पंचेस अक्षरशः खच या स्वरूपात इथे दिसून येत आहे. एक मिनिट शैलू जरा इकडे बघ. हे बघ, हे दाखवा जरा. इथे बघा एक वाक्य पडलेलं आहे. या जीवनात बुभुक्षित हव्यासापोटी आत्मनिर्भर होणं. मला वाटतं हे अरुण कदम यांच्या स्किटमध्ये वाक्य असेल, कारण ज्या पद्धतीनं ते भेदरून माझ्याकडे बघताय. इथे एक मिनिट शैलू ते बघ, ते तिकडनं अनेक क्रियापद अक्षरशः आत्महत्या करायला वाहून जात आहेत बघ. ही सुद्धा मला वाटतं कदमांच्या स्क्रिप्टमधली असण्याची शक्यता आहे. इकडे शैलू, हे बघा, हे इथं कोपऱ्यावर बघा, इथे कसला ढीग आहे. हा प्रथमेश शिवलकर यांनी गरज नसताना घेतलेल्या ॲडिशन. आणि पलीकडे मुख्य स्क्रिप्ट सुद्धा आहे. आणि दोघही एकमेकाकडे हताशपणे बघताय. एक मिनिट, ही बघा, हीच ती उशी स्किट बघता छान झोपता यावं, आळस देऊन उत्तम झोपता यावं म्हणून इशाडे यांनी सोफ्यात लपवलेली गादी आणि उशी ही तरंगताना दिसते. पलीकडे इकडे दाखवू शैलू. हा बघा, एका फरसाणच्या पाकिटावर वा दादा वा हे विनाकारण वाक्य, माफ करा, हे वाक्य विनाकारण टाळ्या वाजवत आहे. पलीकडे इथे हास्य महारथी म्हणून ज्यांना ओळखतात असे समीर चौगुले यांचा लाळ घोटेपणा हा गुण निर्लज्जपणे पोहताना दिसतोय. एकूणच हास्य जत्रेत. अरे बापरे, अच्छा न्यूज एकदम सनसनाटी आहेत. हो. खूपच पाऊस आहे आज यार. आहो, हा, तुम्ही फेसबुकवर काय पोस्ट लिहिली आहे ही? काय लिहिलं हे? काय? पावसात अडकला असाल तर माझी झोपडी तुमच्यासाठी कायमची खुली आहे. हो. 2 घास आणि खूप प्रेम नक्की मिळेल. होय. म्हणजे काय नाही, ते जस्ट एक, अगं पाऊस आहे बाहेर म्हणून ते जस्ट एक माणुसकी म्हणून, एक गुड जेस्चर म्हणून मी टाकलेला आहे. कसला कर्माचा गेस्चर सांगताय मला? आणि झोपडी का लिहिलाय तुम्ही? अगे पद्धत. आपल्या सगळ्या नातेवाईकांना सांगितलं 2 BHK मध्ये राहतो आपण. लोकांना काय वाटेल मी खोटं बोलतीये म्हणून? तसं नाही, बोलण्याची पद्धत असते, लिरिकल काहीतरी असं म्हणून ती झोपडी टाकलेली गप्पा बसा. मला न विचारता ही पोस्ट लिहून घरात लोकांना जेवायला कशाला बोलवायचं तुम्हाला? अगं असं मला सांगा तुमच्या मनात नक्की काय आहे?
काय असणार आहे माझ्या- तुम्हाला काय वाटतंय रसिका. ही पोस्ट लिहिल्यावर एक लडकी भिगी भाग्यश्री येणार आहे? बिगी भागीसी असं आहे का? भाग्यश्री कुठून चुका काढू नका माझ्या, मला माहितीये. पहिल्यांदा सांगा, ही पोस्ट लिहून काय करायचं होतं तुम्हाला? मला काय- तुम्हाला जगाला काय दाखवायचं? कोण येणार आहे असं तुम्हाला वाटतंय? अगं खरं काय सांगा. तू किती बोलतेस? तुझं तुला कळतंय का? माणुसकी म्हणून ती पोस्ट टाकली आहे मी. माणुसकी. मी ती पोस्ट मध्ये असं लिहिलंय का 36 24 36 असणार तरच या म्हणून असं लिहिलंय? बघा, काय मनात चालू आहे? अगं नाही, अगं मी तेच तुला रसिका सांगतोय. मी जनरल एक माणुसकी म्हणून पोस्ट टाकली. मी अशी अपेक्षा का धरेन येणारी हाय हाय असं असेल म्हणून. तुमच्या मनात तेच एक चालू मिनिट, हे बघ, तेच चालू. आम्ही लग्न केलं तेव्हा सुद्धा माझी ही अपेक्षा नव्हती. आता का असेल? नव्हती मनात अपेक्षा? हो, नव्हती मग 3-3दा का आला होता कांदा पोह्याच्या कार्यक्रमाला? काय शेंगदाणेच नाही आहेत, मीठच कमी पडलंय? हो, पण एकदा पोहेच कमी पडले होते. उपमा केला अच्छा, होता. हा. उपमा हो, आय नो दॅट. तू चिडू नको, तू बस इकडे बस. मला हात लावू नका. रसिका ऐक ना, काय झालंय तुला? प्लीज यार. आणि हे बघ, टेन्शन घेऊ नको खरंच यार. माझ्या पोस्टचं ऐक. माझा पोस्ट वाचून कोण येणार आहे मला सांग बघू. कोण येणार नाही यार. बघा, या नमस्कार. या एक्सक्यूज मी. चप्पल नाही काढली. चप्पल हो, नाही थांब ना जरा. माणूस बाहेरून आलाय. चप्पल काढा. ठीक आहे नाही, नंतर मी बघा. धुवून देतो तुझी लादी. आणि कसं होत वाटतं ते शी? चप्पल जरा चांगली आहे म्हणजे काढा फक्त तिथे. ए भाई, हा, ते समीर चांगले आहे तूच? चांगलं नाही. समीर चौगुले माझं नाव आहे. ते फेसबुकवर हे पोस्टाचा हे तू टाकला होता? नाही, पोस्टाचं मी काही नाही केलं. पोस्ट हे पोस्ट म्हणताय तुम्ही की घरी या माझ्या अडकला मीच टाकली होती. तू येस. अरे भाई, तू सॉलिड आहे. अरे नाही हे बघा, एकदम सॉलिड आहे तू नाही, भाई. मला काय वाटतं काय माहिती की आहे? माणूस हा बरोबर ऐक, काय झालंय, हा. मी ती वाचली. हा ती अच्छा. पोस्ट वाचली. हा. बरं, तू भारी आहेस. अरे नाही, हे बघ मी काय ना, मी एक माणुसकी दाखवण्याचा प्रयत्न केला. माणुसकी ऐक ना, ते महत्वाचं नाही, पण तू भारी आहेस. हरकत नाही. भारी. बरेच लोकांना पोस्ट टाकतात, खरंय. लोकेशन नाही टाकत. Correct. पण तू लोकेशन पण टाकलं. मी इथून असं अख्खं भिजलो होतो रे. होय ना, दिसतंय ते अगदी. आणि ते असं झालं की अरे हे बघ, लोकेशन क्लिक केलं, इथंच होता म्हणून आलो. इथे Yes. माझी गाडी डुंबले खाली दाखवतो तुला. होय नाही हे असं बघ, ते- हे बघ. नाही ठीक आहे, हरकत ये इकडे ये. हा, ते दिसत- दिसते हा, ते बुडबुडे आलेत माहितीये? हा बरोबर. गाडी आहे. हा. बुडबुडे मला पण आलेत, पण मी दाखवू शकत नाही आता. अरे बुडबुडत काय बघायचं म्हणजे जनरल हे नाहीये. या ना प्लीज बस. अरे, प्लीज या रसिका या हा बसा. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने जर माणुसकी दाखवली तर थांब जरा. ओके. हॅलो हॅलो ए माणूस की कट. हॅलो चमन. हो सॉरी. मी का हो देता? नाही just- तू चमन हॉटेल आहे? नाही मी चमन बसेल आहे. ओके कंटिन्यू. आता चांगला बोलाय ना, गप ना जरा तू. हॅलो चमन. जस्ट अरे अरे तुम्ही कशाला रडता यार? मी ओके मध्ये एकदम भारी आहे. मी ते ओके आहे, सेफ आहे एकदम मी. तू ए बाई एक चमन, तू एक काम कर, तिकडे कोण आहे? दुसऱ्याला फोन दे. कोण आहे तिकडे? चिन्मय आहे, चिरंतन, निरंजन कोण आहे? चिन्मयला फोन दे. या चिन्मय, तेरे को बोला यार, मैं अभी इधर एक जगह आएला है. इधर ये एक 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 है इधर, एक समीर करके है. भाई ते ह्याच्या बिल्डिंगचं नाव काय? श्रमेश वैफल्य. श्रम साफल्य. काय आहे ते? श्रम साफल्य असं नाव आहे. हॅलो भाई, ते एक बिल्डिंग आहे शर्मन वेलफेअर. नाही शर्मन वेलफेअर नाही. श्रम साफल्य. समय सेल्फर. सेल्फेअर नाही. एक श्रम मिनिट भाई, मी ना आता श्रम साफल्य. या इथे आहे. हा बरोबर. हे काय नंबर काय आहे? हे बी 204. बी 204. हा काय एक काम कर, तू ऐक ना, तू नको, मी एक काम करतो, लोकेशन पडतो, तू लियाकतला फोन दे. लियाकत बेवडाला फोन दे. लियाकत. हॅलो लियाकत, मी सुखरूप स्थळी गंतव्य केलेले आहे. तू नको रडूस आता. हे बघ, मी तुला आता भ्रमणध्वनीवर एक संदेश पाठवतो आहे. कळ दाबलीस की इकडच्या पत्त्याचा संदेशचा इथे नकाशा ओपन होईल. हा कोण लियाकत आहे? शुद्ध मराठीत बोलतोय हा त्याच्याशी. चिन्मयची हिंदीत बोलला, लियाकतची मराठीत बोलतोय. एक काम कर लियाकत, तू ह्याला निरंजन भ्रमणध्वनी दे. ये निरंजन, उसको समझा ना यार. हिंदी तू क्या बोल रहा? कौन से एरिया में? ये एरिया में पुलिस का मूवमेंट है. तू एक काम कर, मैसेज डिलीट कर. लियाकत भ्रमणध्वनीवर संदेश पाठवला तो त्वरित मिटवा. हा ठेव. कोण माणूस कोण आहे हा?
लियाकत नाव आहे त्याच्या नातेवाईकांचं. काय चाललंय मला चिन्मय? विचारताय हा म्हणजे हे फेसबुकवर पोस्ट लिहिताना विचारलं होतं मला. अगं. आता आलंय ना नशिबात, आता भोगा. अच्छा, मला काय कळणार हा कोण माणूस मग आलाय? कोणी असं घरात घुसणार आहे आपल्याला माहिती असणार आहे का? कशाला शहाणपणा करायचा होता तुम्हाला? मला बस जरा त्यांच्यासमोर विचार त्यांच्या करू समोर नको. बोलणं जरा म्हणजे? प्लीज थांब थोडं. तुम्हाला माझ्या नको थांब जरा, तेवढं. थांब जरा. थांब जरा. एक्सक्यूज मी. हा हा एनी प्रॉब्लेम? एकदम हे नाही नाही असं हे काय नाही. हा एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे जस्ट एक तुम्ही आता जे म्हणालात लियाकत, मी कुठला तो चमन हटेला वगैरे अशी नावं घेतलीत चिन्मय वगैरे. हा मग आहे ना, नावं चांगली आहेत, म्हणजे त्याला हे नाही हॅट्स ऑफ आहेत नावं. पण ही नावं तुमचे नातेवाईक आहेत हे सगळे? त्यांना काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मोबाईल आहे? नाही 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 हे होय. आपले पंटर आहेत. मग त्यांना बोलवून घ्या ना. आम्हाला कधीपासून रंग काढून घ्यायचा आहे. बोलूया. आम्ही दोघंच करतो ना, जा ना तू. कशाला? काय झालं? पेंटर नाही म्हणाले, पंटर म्हणाले. पंटर ते वेगळं असतं. पंटर म्हणजे डेंजर आहे. हा ते आहे बायको आहे ती. काय काय म्हणाले? ओळखलं नाही? नाही, खरंच नाही ओळखलं. नाही. अजून किती? ओके ओके. आपलं नाव कधीच नाही ऐकला. नाही, सांगितलं नाही तर कसं ऐकणार ना, असं आहे. हसतायत. पशा चोंग्या. नाही नाही. पशा चोंग्या. पशा ठीक आहे, पण दुसऱ्या अक्षरात पंबल पडला का? मला तसंच वाटतं. चोंग्याच. चोंग्या नाही ऐकला? नाही नाही. बबलू गँग. कोण आहे ते? बबलू गँग. आठवला? पशा चोंग्या, बबलू गँग. 7 दिवसांपूर्वी न्यूज वाचली होती. बबलू गँगला उडवला, 8 जणांना उडवला, एक गळे चिरले. पच. हे काय आला? तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. हे बा, अरे अरे तू आपली हेल्प केली आहे यार. आपण काय नाही करणार तुला. पण जर का गद्दारी केली, हे बघितलं काय चेन? अरे प्लीज. जर गद्दारी केली नाही तर 32 गोळ्या घालीन इकडून बेंबीत ना, आणि तुझ्या आतमध्ये बेंबिका मकबरा तयार करीन. कळलं? बाकी टेन्शन नाही घ्यायचं. बस 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 बस. अरे बस रे बस. भाई बस ना यार, चल आपण गप्पा मारूया. चल. नाही ठीक आहे आता. ओके फाईन. म्हणजे लुडो. हा लुडो. ऍक्च्युली नकोच नकोच लुडो नको. बोलवतात तुम्हाला? 2दा केलं म्हणजे तुला आणि मला. एक तुला एक माझं. ये लवकर ये लवकर. मला नको येणार ती. बसणार. जस्ट हे. हा गप्पा मार. गप्पा मारा. गप्पा मारायच्या. येस, गप्पाच्या काय वेगळीच मजा असते आयुष्यात. गप्पा लाईफ इज हे असते, गप्पांची मजा असते. तुमच्यासारख्यांशी गप्पा मारायच्या म्हणजे मजा आहे. तुमच्यासारख्यांची मारायला सुद्धा एक वेगळी मजा असते. आणि शेवटी गप्पा 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 आहेत. गप्पांचं तसं काही गप्पाच असतात शेवटी. म्हणजे आणि कोणीतरी म्हटलेलं आहे गप्पा गप्पा चर्चा चले. बाकी आमचं वेगळंच असतं असं हे. बरं आहे बरं आहे. होय, हा picture आहे. ए कोणाला बघा आधी सांग. जा पटकन आधी उघड. कोणाला सांग मला आधी. चौगुले इथेच राहतात का? इन्स्पेक्टर. हो हो. ते येऊ ना. या 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 या. ते फेसबुकवर तुम्ही टाकलं ना की पावसात कोणी अडकलेले असतील तर यावा. होय ऍक्च्युली होय होय. मीच अडकलेलो आहे. काय पावसाने काय वेळ आणली बघा. हाय. म्हणजे आम्हाला आधार मागायची वेळ या येते. या या. बसा बसा या बसा. ना या 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 या. काय पण ड्युटी आहे ना, ड्युटी करावी लागते हो. होय हा ड्युटी चुकत नाही ना. होय होय. काय आहे, पशा चोंग्या नावाचा एक गँगस्टर आहे त्याच्या मागावर आहे. मग काय सापडत नाहीये ना. हा 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 आमच्या डिपार्टमेंटकडे आहे ना त्याचा फोटोच नाही हो. हा बरोबर आहे. पण टिप मिळाली आहे की तो या एरियात येणार आहे आणि त्याच्या गाडीचा नंबर पण मिळालेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. पण पाऊस एवढा बद पडतोय, त्या गाड्या डुंबलेल्या अर्ध्या. कसा बघणार नंबर आम्ही? कसा बघणार? अवघड झालं. पण एकदा का पाणी ओसरलं ना, तो गाडीचा नंबर दिसेल आणि तो पशा चोंग्या ना त्याला पकडू आम्ही. बरोबर बरोबर अगदी. पाणी ओसरेपर्यंत इथे थांबलो तर चालेल ना? हो तर थांबा ना थांबा. प्लीज थांबा तुम्ही. प्लीज इथेच थांबा. मी निघतो. अरे थांबा. अरे कुठे जात आहे? अरे नाही नाही,
ढगांची चड्डी फाटल्यासारखा बदा बदा पाऊस पडतोय. इथं प्रशासन सांगतंय पूर परिस्थिती आहे, घरी थांबा, सुरक्षित राहा, आणि तुम्ही आदेश मोडून निघाले बाहेर. थांबा थांबा हो, बसा 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 ना, बसू द्या ना हो, होय. बसा 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 हो. काय बाहेर जीवाचा धोका आहे. पण बरं झालं आलास ते. अरे नाही. हाच 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 अरे नाही. अरे छास कुठे आता, छास कुठे आता, ही काय छास प्यायची वेळ आहे का? चहा मिळाला तर बरं होईल गड्या. ऐका ना वहिनी, काय हरकत नसेल तर एक गरमागरम चहा मिळाला तर बरं होईल. हो हा बस. आणू शकते मी. ये हे डॉन, ये हे डॉन. हो वहिनी, मै हू डॉन असं गाणं आहे ते. ये डॉन काय? विंड विंड हा वा. विंड गद्दारी केलीस तर लक्षात ठेवा. नाही नाही गद्दारी बायको आता सांगत होती, मी बघितलं. नाही 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 चुकलो मी ह्याच्या पुढे नाही करणार. मला माहिती. हे बघितलंस हो हो हे बघितलं ना मी मगाशीच बघितलं. बेंबिका मकबरा माहिती आहे ना? होय मग माहिती आहे. सॉरी ओ हा हे कोण आहेत? हे चोंगे आहे. चुंगंगल भाऊ चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ अच्छा चुलत भाऊ आहे माझा. चुलत भाऊ आहे. हा. काय नाव काय? चोबोंग्या हा? भोंग्या भोंग्या नाव आहे त्याचं. भोंग्या नाव आहे. चुलत भाऊ आहे माझा. अनेक वर्षांनी भोंग्या हा हे आपल्या गावाला दादा आम्ही अरे अरे हा दादा आंबा ऊस भोंग्या आम्ही हे आहोत लहान, अगदी खूप जवळचं. लहान लहान भाऊ आहे मी त्याचा. अरे वा, खूप प्रेम दिसतंय. वा, 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 वा. भोंग्या भोंग्या डिर्याशी आहे. भोंगा पॉम पॉम वाजवा वाटतोय. मारा भोंग्या अरे आमची खूप हे आहे लहान. वा, वा, वा. हा. So, भोंग्याजी हा. काय करता काय तुम्ही? हा काय करता? अरे काय? अरे मी बसलो. हे आहे तो. अरे बाप रे. हे आहे तो सामान वगैरे उचलतो. असं, रेल्वे असं, नाही, नाही, कलर लाल कलर हा, लाल कलर. नाही 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 सारी दुनिया पण नाही, पण गोड माणसं आहे गड्या. गोड बोलते भारी आहे. आमचं हे आहे लहानपणापासून आम्ही बॉन्डिंग आहे. हा. आमची आई सेम असं आहे का? वा, वा. आमची आई सेम एजची. दोघे आई सेम अच्छा अच्छा अच्छा. नाही, पण काय आहे ना, अशी माणसं दुर्मिळ असतात. हो, पावसा पाण्यात अडकलेल्या लोकांना तुम्ही मदत करताय. मला असं वाटतं की नाही नाही ते राहू द्या. एकीकडे तुम्ही आहे आणि दुसरीकडे आहे ना तो पशा चोंग्या आहे. पशा चोंग्या माहिती आहे तुम्हाला? पशा चोंग्या बघितलं का? सामान्य माणसासमोर त्याचं नाव जरी काढलं तरी डायरेक्ट बोबडी वळते. बोबडी हा, म्हणजे आता तो पशा चोंग्या या भोंग्या समोर आला तर याच्या पार भोंगा वाजून जाईल. है की नाही? फार विकृत आहे तो, फार विकृत आहे. म्हणजे समोरच्याच्या आहे ना बोंबीत गप्प गप्प गोळ्या मारतो, गोळ्यांनी डिझाईन तयार करतो आणि म्हणतो कुतुब मिनार आहे, चार मिनार आहे. एकदा आहे ना माझ्या समोर आला पाहिजे तो. माझ्या समोर आला ना तर गोळ्यांनी अख्खा छलनी करीन मी त्याला. त्याच्या अंगावर आहे ना गोळ्यांनी गेटवे ऑफ इंडिया काढी. सापडेल पण सापडेल. 50 लाखाचा इनाम ठेवलाय ना त्याच्यावर. 50 लाख? हा हाच आहे चोंग्या, हा चोंग्या. याला पकडा खाली ठेव. हे घ्या तुम्ही. सरेंडर कर. चोंग्या गाली खाली कर. हे काय हत्यार आहे तो. हे तुम्हाला घे मला. उडी उडवून टाकीन तुझे. एक मिनिट माझा ऐका. गोळीचा आवाज नाही झाला पाहिजे. वरचे रानडे ओरडतात. एजीएम मध्ये त्यांनी सांगितलेलं. गप हे काय आणलंस? हे काय खाली कर रे. हे थांब थांब. चोंग्या भाई. चल बंदूक खाली कर. बंदूक खाली कर. बंदूक खाली ठेव. बंदूक घे. बंदूक घे लवकर. हे खाली ठेवल्यावर मी कशी घेऊ इथे? बंदूक घे. ऐका ना, कर बाबा, रे. हे या बाहेर पोलीस आहेत. चल रे शाण्या. चल सोड त्याला. चल. चोंग्या सोड. झालं लांब इकडं. मी इकडे. चोंग्या हा करे. हा पॅन्ट पॅन्ट चार मिनार काढतो, कुतुब मिनार काढतो.
पोलीस स्टेशनला चल. आता तुझा गेटवे ऑफ इंडिया उघडतो मी. चल घेऊन जा त्याला. बंदूक द्या, माझी बंदूक द्या. बंदूक चल रे. ऐका मी होता हे काय आणलंस तू? आणि बाय द वे सांडशी तुला लक्षात येते का 50 लाखाचं बक्षीस आपल्याला मिळणार आहे. 50 लाख हा पावसाळा 50 लाख घेऊन आला. ए चौगुल्या, अरे कसले फटाके फोडतोय घरात? माझ्या लादीला होल पडला इकडे. अरे नाही राहणार आहे. सॉरी वा 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 बहारदार कॉन्सेप्ट आणि परफॉर्मन्स. बघूया हा सरस काय म्हणतात सोनाली ताई. मज्जा आली खूप. आणि गंमत अशी झाली की सुरुवातीचे लाईट्स आणि एकूण इफेक्ट बघता असं वाटत होतं की रोमॅन्टिक होणार आहे स्किट, पण वेगळ्याच बातम्या सुरू झाल्या. आणि त्याच्यात जे काही वाहत आलेलं दिसलं सचिनच्या आवाजामध्ये ते ऐकून बहार आली. बर प्रसाद, इतक्या विविध नावांचे पंटर कुणाला सुचले असतील? चिरंतन, निरंजन, लियाकत अशा नावाचे पंटर ठेवणारा हा डाकू घरी आलाय. आणि नंतर तो डाकू भोंग्याजी झाला. श्याम, एक आयुष्यात कधी मी असा आश्रयाला आलेला पोलीस इन्स्पेक्टर पाहिलेला नाहीये. आग्रहाने वहिनींना चहा टाकायला सांगणारा. मजा केलीत. थँक्यू. येस ताई. खतरनाक परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. विजेचा इफेक्ट विशेष होता. विजेच्या इफेक्टसाठी लाईट डिपार्टमेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मजा आली. शब्दकोट्यांची जुगलबंदी जी होती या प्रहसनात ती अत्यंत खतरनाक होती. लहान भाऊ आहे म्हणल्यावर जे बेरिंग घेतलंस ना त्याला तोड नव्हती. रस्ता काही वेगळ्याच जागा होत्या, म्हणजे अनयुज्युअल जागा तुझ्या वाटेला आल्या होत्या, पण तू त्यांना पुरेपूर न्याय केलास. मस्त लिहिलं होतंस, मस्त सादरीकरण, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त. आणि आता 50 लाख मिळाल्यानंतर पुढे काय होतं हे आम्हाला बघायला खरंच खूप आवडेल. मजा आली. थँक्यू टीम. मंडळी, हास्याचा हा डाव असाच रंगत राहील, पण आज नाही, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. आता भेटणार आहोत पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.